पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की सोयाबीनपासून दूध कसे बनवले जाते आणि या दुधाचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत. नंतर भाग 2मध्ये आपण असं घट्टसर दही बनवलं. म्हणजेच काय तर अर्धा लिटर दुधापासून घट्टसर दही व त्याचे फायदे आपण पाहिले. आणि भाग 3मध्ये आपण बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या दुधापासून हे पनीर. तर वजनी प्रमाणात हे पनीर आहे 200 ग्राम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय प्रोटीनयुक्त हे पनीर फक्त ₹25 आपल्याला पडतं. तर संपूर्ण रेसिपी नक्की बघा. राहिलेलं सोयाबीनचं दूध चांगलं उकळून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा सिट्रिक ॲसिड टाकलं. म्हणजेच दूध फाडून घेतलं आणि नंतर चाळणी व कापड ठेवून हे व्यवस्थित गाळून घेतलं. तर गाळल्यानंतर यामध्ये सिट्रिक ॲसिडचा आंबटपणा राहायला नको, त्यासाठी 4 ते 5 वेळा थंड पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलं. चांगलं कडक पिळल्यावर एका प्लेटमध्ये सेट केलं. वरून वजनी जड वस्तू ठेवून रात्रभर असंच ठेवलं. आता तुम्ही बघू शकताय सकाळी उठल्यावर पनीर किती छान असं सेट झालेलं आहे. तर मंडळी, अशा या पौष्टिक सोयाबीनच्या पनीरसाठी लाईक बनतो तर लाईक करा, शेअर करा ही रेसिपी व सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू